सर्वात आधी मी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की आज पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात एक महिलेला उमेदवारी मिळालेली आहे। कारण की आज हा महिलांसाठी खूप मोठा सन्मान आहे आणि आज सांगताना आम्हाला पण हे वाटतं की आज गेल्या 50 वर्षापासून इथे काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष एक महिला आहे, पण आज त्यांच्या काळातच आज महिलांवर एवढे अत्याचार झालेले त्याचं आम्हाला फार दुःख होतं। आपण बघतोय की आज एवढ्या वर्षापासून आज महिलांवर अत्याचार होत आहे। ज्या महिला आज 50% आपण म्हणतो आरक्षण आहे, महिला आज एवढ्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे, पण महिलांना आज प्रोटेक्शन दिलं जात नाहीये, त्यांची सुरक्षा नाहीये आणि सगळ्यांना जी सगळ्यात गंभीर परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांची आहे। आपला देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण आज आपल्या शेतकऱ्यांचा विकास त्यांचा विचार करायला कोणी नाहीये। म्हणून आज एवढे मोठे प्रश्न आपल्या पुढे आहे की शेतकऱ्यांना पाणी नाहीये। आज जो गंभीर प्रश्न आहे तो विजेचा आहे की एवढे लोड शेडिंग एवढा मोर्चे आम्ही काढतो, एवढं सगळं करून सुद्धा आज शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाहीये। तसंच आज बेरोजगारीचे प्रश्न आहे, महिला आज महागाई एवढी वाढते त्याचा फटका सरळ एक महिलाला बसत असतो, कारण की तिच्याकडे सगळं घराची जबाबदारी असते। म्हणून आज एक चांगली संधी आहे की याच्यावर एकच उपाय आहे की अब की बार मोदी सरकार। आणि आज आम्ही तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो की 24 तारखेला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी महायुतीच्या आणि आपली विकासाची गंगा मोदी साहेबांच्या द्वारे इथे आणा। बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते।